तर नमस्कार मित्रांनो. तर वसुबारसी दिवशी आपल्या देशी गायचं म्हणजेच आपल्या गोमातेचं पूजन का करते ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या दिवाळीची खरी सुरुवात होते ते आपल्या वसुबारशीच्या गायीच्या पूजनाने. ऋग्वेद सांगतात गाय म्हणजे आज्ञा, म्हणजे गायीला कधीही मारू नये, जी नेहमी रक्षण करण्यासाठी असते. आणि पहिल्या काळापासून स्त्रिया आपल्या गायीचे पूजन करतात आणि तिच्या भक्तीने कामधेनू प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. आणि गायीचे पूजन केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमी भासत नाही. तर मित्रांनो, आपली खरी दिवाळी म्हणजे आपल्या संपत्तीचे स्वागत नाही, तर खरी दिवाळी म्हणजे आपल्या गोमातेच्या कृपेचे स्वागत. आणि खरी दिवाळीच म्हणजे गोमाता. आणि मित्रांनो, आपण देशी गायला जनावरांना मारतो ते अत्यंत चुकीचं आहे. आपण प्राण्यांना कधीच मारलं नाही पाहिजे. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देतच असतात. आपल्याला जनावरांनी दमवले की आपण त्यांना मारत असते, पण ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला आशीर्वाद देत असते. त्यांना लागल्यावरती काय म्हणतात का आम्हाला लागतंय काय. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आपल्या गोमातेचं जनावरांना कधी कापण्यासाठी किंवा मारण्यासाठी देऊ नका. त्यांचं रक्षण करा, त्यांना पाळा. तर मित्रांनो, आज होती वसुबारस. मग आपल्या देशी गायचं पूजन करायचं होतं. मग मी आरतीच ताट घेऊन आलेले आणि आपल्या वसुबारस दिवशी आपल्या बब्याला पण आपल्या गायची भेट करायची म्हटलं. आणि आपल्या गायची 2 वासरं, ही कालवड आहे आणि ह्यो आपला बब्या, आणि बाहेर आहे तो आपला वाघ्या. तिघांचं पण आपलं पूजन केलं आणि बाहेर आल्या मम्मीनं आपल्या वाघ्याचं पूजन करायचं ठरवलं. मग आता बब्याचं केलं पूजन, नंतर आपल्या वाघ्याला बी पूजलं बघा मम्मीनं. आणि मित्रांनो, आमच्या एका गायची 2 वासरं आणि ते आमचं एक कालवड आहे बघा. तर मित्रांनो, आज आपली खरी दिवाळी चालू झाली बघा वसुबारशीच्या दिवशी. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.